नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची कॉर्पोरेट बातमी समजून घेणार आहोत. भारताची मोठी बायोटेक कंपनी बायोकॉनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली आहे. नेमकं काय घडलं? किती लोकांवर परिणाम झाला? आणि पुढे काय होऊ शकतं? चला सविस्तर जाणून घेऊया. बायोकॉन म्हणजे काय? बायोकॉन ही भारतातील अग्रगण्य बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. ही कंपनी बायोसिमिलर, जेनेरिक औषधे आणि संशोधन क्षेत्रात काम करते. आरोग्य क्षेत्रात बायोकॉनचे नाव मोठ्या विश्वासाने घेतलं जातं. नेमकं काय घडलं कंपनीमध्ये? अलीकडेच बायोकॉनमध्ये आपल्या वर्कफोर्समध्ये मोठी कपात केली आहे. नेमके कारण काय? कंपनीने बायोसिमिलर्स व्यवसायाचे पूर्ण एकत्रीकरण सुरू केले आहे. त्यामध्ये काही विभागामध्ये ओव्हरलॅपिंग भूमिका आढळल्या. त्यामध्ये काही पदांची गरज उरली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. आता कंपनीचे म्हणणे काय येते? कंपनीचे मते ही कपात खर्च वाचवण्यासाठी नाही आहे, तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे. संस्थेची रचना अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. याचा कर्मचाऱ्यावर काय परिणाम होऊ शकतो? प्रभावित कर्मचाऱ्यांना सेपरेशन लेटर देण्यात आले आहे. नोटीस पिरियड किंवा त्याऐवजी वेतन दिले जाणार आहे. काहींना करिअर ट्रान्झॅक्शन सपोर्ट देखील देण्यात येणार आहे. याचा उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होईल? बायोटेक आणि फार्मा क्षेत्रात सध्या स्पर्धा वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील बदल, खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमतेसाठी कंपन्या रिस्ट्रक्चरिंग करत आहेत. बायोकॉनचा हा निर्णय देखील त्याच पार्श्वभूमीवर पाहिला जातो. आता पुढे काय? कंपनी आता बायोसिमिलर्स व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. दीर्घकालीन दृष्टीने नफा आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचा प्रयत्न असेल. गुंतवणूकदारासाठी हा बदल सकारात्मक की नकारात्मक? आता हे पुढील क्वार्टरवर निकालावर अवलंबून असेल. आता याच्यामध्ये निष्कर्ष काय निघतो की बायोकॉनमधील कर्मचारी कपात ही खर्च कपात नसून व्यवसायाच्या पुनर्रचनेचा एक भाग आहे. कॉर्पोरेट जगात असे बदल सतत होत असतात आणि कंपन्यांना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी असे बरेच निर्णय घ्यावे लागतात. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्यवसाय, शेअर मार्केट आणि उद्योग क्षेत्रातील बातम्या मराठीतून समजून घ्यायच्या असतील तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.